यस मिस. महादेव विपुलेकर, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच सगळे आल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चलो निर्मिती, बाय बाय. आल्याबद्दल गिफ्ट देता ही खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच. तर नमस्कार मित्रांनो, मी चव्हाण सहवाढतो मॅडी चॅनलवर चव्हाणच्या नावाने आहे. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन घेऊन आज दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी. आज आहे प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमचा आहे गेट टुगेदर, म्हणजे 10वी-12वीचा मित्रांचा स्नेह मेळावा. म्हणजे 10वीची बॅच 2012-13 आणि 12वीची बॅच 14-15 ह्या सर्वांचा मित्रमैत्रिणींचा आजचा गेट टुगेदर आहे. तर गेट टुगेदर कशाप्रकारे पार पडतं ते तुम्हाला मी दाखवतो. आणि हा आजचा स्पॉट होणार ते म्हणजे कोकण हेरिटेज मुळदे या गावामध्ये. आता आपण तिथे जाणार आहोत आणि आजचं गेट टुगेदर कशाप्रकारे पार पडतं ते पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. चला. तर आता फायनली आता बोललो ते म्हणजे कोकण हेरिटेज मुळदे या गावामध्ये. आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय हे आमचं रिसॉर्ट आहे जे आम्ही बुक केलं आहे ते. आणि तिथे आपला गेट टुगेदर होणार आहे. तर गेट टुगेदर कशा प्रकारे असतो ते पाहूच्या व्हिडिओमध्ये. चला. यस मिस. एब्सेंट. पंकज पारकर, शैलेश शैलेशला. रोहिणी राहिली. सगळ्यांना सगळ्या आधी स्वागत आणि अभिनंदन. पंडू हायस्कूलची फर्स्ट ऑफिशियल म्हणा किंवा अनऑफिशियल म्हणा अशी आपली पहिली रिव्हिजन आहे. काही जण जे 10वीतले आहेत ते 11वी-12वीमध्ये आपल्यासोबत नव्हते. काही जण जे 11वी-12वीमध्ये होते पण 10वीपर्यंत नव्हते. असे अनेक चेहरे सध्या आपल्याबरोबर आहेत. सगळ्यांची एक मिक्स ग्रुप असल्यामुळे सर्वांची एक ओळख हवी सगळ्यांना. आणि जे फर्स्ट टाइम भेटत आहेत त्यांचं सगळ्यांना आपापलं नाव माहिती असावं. कारण आपल्याला दिवसभर संपूर्ण ॲक्टिव्हिटीज आहेत, वेगवेगळ्या गेम्स आहेत, हे सगळे करण्यासाठी आपल्याला त्याची कोऑर्डिनेशनची गरज आहे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांची ओळख करून घेऊया. पुढे यायचं आहे बागेची ओळख करत बघायला तरी पुढचं घेऊ. बागेची ओळख करते. अंकिता मंज तळावमधून आपल्याला त्यांना स्पेशल जाऊन घेऊन यावं लागलं आहे. अशा त्यांच्याकडे लास्ट मोमेंटला गाड्या नव्हत्या अशा आपल्या स्पेशल सिव्हिल इंजिनियर महान मुंबईमध्ये सध्या कार्यक्रम असले स्काय स्केपर बांधत आहेत. आपल्या शिक्षिका
निर्मिती करते मॅडम MITM मध्ये HOD मॅडम शिवेकर कोर्ट मेंबर आता. आणि मला माहिती नसेल तर माझी बायको वृषाली सध्या त्यांचं स्वागत करते. निघून झाले आता जेवशी वाली आहे. आपण लेफ्टसाल करून चालू करूया. महादेव टिगोरेकर महान व्यक्तिमत्व खूप लांबून आले आहेत. महादेव टिगोरेकर जरा सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा. यांचे खूप आधीपासून प्रयत्न झाले होते नियोजनासाठी. स्वतःच्या बायकोचं बटू टाकून आलेले आहेत बाई आपल्याकडे. प्रतिपर्यंत स्वागत करतोय. सध्या महान व्यक्तिमत्व अभियान चालू आहे. लवकरच राजकारणात प्रवेश करणारे आपले पंकज पारकर. काय पकडू आपल्या शाळेमधून बॉलिवूडचं प्रतिनिधित्व करणारे नितीन सावंत गोव्यामध्ये सध्या स्वतःची पाणी ट्रेनिंग पर्सनली करणारे मोठे मोठे क्लायंट्स इव्हन फॉरेनर्स त्यांच्याकडे आहेत. असे महत्वाचे आपले नितीन सावंत यांचं स्वागत करतोय. आदित्य गावडे ICICI मध्ये सध्या जॉईन होऊन आम्हाला येणारे मेसेज जरासे बंद करायला बँकाकडून येणारे लोनचे मेसेजेस. स्पेशल पुण्यावरून रेल्वेसाठी आलेले आपले डेडपूल रिषेश चेतुलकर यांचं स्वागत मागेचे हर्षद मांगरे. लोकांची केली करत नाही असे आजूबाजूला झालेले आपले सर्वांचे महान असे सध्याचे हरदारांचे नावाजलेले क्रिकेटपटू सागर कदम. आता सांगला जेवढा काय लावतोय यावेळी आपलं आगमन आहे. सगळ्यांच्या लग्नाला उपस्थिती लावणार आहे. आकडे आणि असे म्हणतात ते योगेश चव्हाण पुण्यामधून महत्वाचे असे सध्या रायगड दुकानात सुट्टी मिळायला लागत असणारे असे चव्हाण त्यांचे भाऊ करतोय. सध्या आपल्या शाळेशी जोडलेला असा एकमेव दुवा हर्षद चव्हाण महत्वाचे धारावीचं व्यक्तिमत्व. कुठलेही काम सांगा आपले युवा प्रतिनिधी आपले उत्साही व्यक्तिमत्व असं कुठे पण डान्स करायला सांगा रेडी असणारे. सकाळी 7 वाजता उठून ते पुढे होत आहेत त्याच्याकडे 2000 होऊन झाले. ठिकाणी स्वागत झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळात इथे केक कटिंग होणार आहे. तर आपले सर्व मित्रमंडळी आपण केक कटिंग करणार आहोत इकडे. संगीत खुर्चीपासून सुरुवात करतोय पहिल्या गेमला. हे बघा ही यांची टीम आहे आणि ही आमची टीम आहे. ही रेड टीम आणि आमची ही ब्लॅक टीम. संगीत खुर्चीसाठी हे बघा हे सगळेजण आहे. गो रत्न मला आवाज नको पहिलाच सांगते तुका. चला थोड्याच वेळात आता संगीत खुर्चीला सुरुवात होईल. ए चला म्युझिक स्टार्ट.
खुशी के चेहरे आता ह्या दोघांमध्ये एक कोणतरी विनर कोण चिटर महादेव बिबोलेकर कॉंग्रॅच्युलेशन. कसा वाटला हे प्रत्या कसा वाटला सांगितलं बाहेर लक्षात ठेव जिंकाचा एलके लक्षात ठेव जिंकाचा हो ना. बसवलं तर या ठिकाणी इथे दोघं जण जिंकलेले फर्स्ट गेम आणि सेकंड गेम मध्ये संगीत खुर्ची. पुन्हा एकदा त्यांच्यामध्ये फायनल राऊंड. आताचा गेम आहे तो म्हणजे तळ्या मळ्यात. तर इथे आम्ही रो लावली आहे मधोमध आणि या साईडला टीम आणि या साईडला तळ्यात आणि या साईडला मळ्यात. तर हा गेम होणार आहे तर तो खेळणार आपण. स्टार्ट हा स्टार्ट हा आता तळ्यात मळ्यात गेम कॉन्सन्ट्रेशनचा आहे त्याच्यामुळे ठीक आहे चल.
तळ्यात 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 मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात अशा प्रकारे निर्मिती कवड्यांचा विजय झालेला आहे. अर्षद चव्हाण, भाग्यश्री परब आणि ललित कुमार परब यांनी निराश होऊ नये. काहीतरी अजून बाटले बिटले काय असते तर तुमका देऊया. तर आता वाजलेले आहे दुपारचे 2 आणि 2 वाजता आपण आता जेवणार आहोत. आणि स्पेशल मेनू असणार आहे तो म्हणजे कोंबडी वडे. तर कोंबडी वडे खाण्यासाठी आपण सगळे मित्रमंडळी चाललेलो आहोत तिकडे. आणि त्यानंतर आता 2 गेम झालेत. तळ्यामळ्यातवाला गेम झाला आणि संगीत खुर्ची झाली. अजून गेम बाकी आहेत. तर सगळं गेम बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पुरेपर्यंत नक्की बघा. तर आता जेवण झालेलं आहे आणि आता आपण इथे ह्या गार्डनमध्ये बसलोय आणि गार्डनमध्ये आपण अंताक्षरी खेळणार आहोत. या ठिकाणी ब्लॅक टीम आणि या ठिकाणी रेड टीम. तर रेड टीम कोण कोण आहे तुम्हाला सांगतो. ही बघा. त्यानंतर इथे ब्लॅक टीम, कारण त्यांनी कलकललेल्या जीवांना थंड केलेलं आहे. थोडंसं गेम मध्ये चेंज होत आहे. ते पिक्चर ओळखायचा इथे गेम आपण करणार आहोत. तर आपण त्यानंतर आपण अंताक्षरी खेळणार आहोत. ब्लॅक टीम मधून प्रतीक परब येत आहेत. रत्नमाला आपल्या टीम मधले उडवता. नाही खाली 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 पडा ते गाडा पडला तरी पीठ. इंग्लिश कमेंट चला. ए बॅटिंग कोण हा बरोबर. प्रेग्नंट. नमस्कार. 3 अक्षरी. आई हा पुढे. आता दुसरं अक्षर. अक्षर सांगू अनलिमिटेड काय एका रात्र लावतो. अनलिमिटेड नाही रे. 3 मिनिटात ना. हा 10 मिनिटं झालाय. आम्ही सदम्यात गेलो. पहिला शब्द माकड. माकड तू गप्पा बस. सागर. कॉमन आहे. पहिला शब्द ब ब. हे टायमिंग लाव होय ना. टायमिंग लाव होय. लावलं किती मिनिटाचं. 3 मिनिटं ना. हँका घे. अरे हँका असा घे. थांब गो. एक बंदर. 2 बंदर. एक बंदर. माडावर. झाडावर. माडावर. नारळावर. आंब्यावर.
खाना खाणे चिकन हा एक बंदर म्हणजे किती असं काहीतरी पाण्यात आणि 2 मिनिट अरे खाऊचा रे 50 सेकंड झाली गाडीत एक बंदर घर के अंदर मी खोटा बोलतो अंदर बरोबर आहे मी सांगते का बघ एक बंदर गाडी पे खुर्ची 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 रे खाना खाना हॉटेल हा एक बंदर हॉटेल के अंदर 4 शब्द तीस चौथा शब्द सब हम साथ साथ है सब फ्रेंड्स फ्रेंड्स दोस्त दोस्त दोस्ती मित दोस्ताना दोस्ती फॅमिली फ्रेंड्स हिंदी दोस्त यार यारी यार यार हा हा ओके चौथा शब्द यार पहिला यारो के यार नाही जाना भी दो यारो ऍक्टिंग करणं अकवर्ड होता हिंदी की 4 शब्द काय चलता क्लियर काय तो 4 शब्द की 4 अक्षर 3 शब्द 3 शब्द पहिला शब्द माकड माकड बैल 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 गाय रेडो मांजर एक बैल बैल गाडी मनी मनी पैसा अपना सपना मनी मनी खडे खडे म्हणी म्हणी पैसा चांदी देत माका तू काय चित्र टीव्ही मी तू कस्टमर काय खात आपला सपना मनी मनी नाही झाला का किती मिनिट आली एक एक शब्द सांग वेळ किती 3 मिनिटं 2 शब्द 25 सेकंद एक्स्ट्रा करत मायनस 30 सेकंड वाढले अरे माय स्वतःहून बोललो पुढे पुढे टाइम नाही का पहिला शब्द किती अक्षराचा होता 5 अक्षराचा होता पहिला शब्द एक या करेक्ट दुसरा शब्द किती अक्षराचा होता मराठी कच्चा अर्थ तू आज तुला समजलं ना पिक्चर मराठी आणि हिंदी करू नको ऐन टाइमात प्रँक करशील 1 मिनिट झाला हे काय हो काय घड्याळ का काय टाइम स्टॉप थांबना भागना 50 सेकंद चलना 50 सेकंड झाले हो झाले झाले हो 50 सेकंड झाले दुसरा शब्द हो रत्नमाला अरे मुझे गाडी मचरी आता मतलब ते तोंडात दिले आपण 1 मिनिट झाले 1 मिनिट झाले सागरे मेले तुझा तुका कळणार आहे त्याची भाषा पांडू हवालदार हिंदी काय असा 1.5 मिनिट झाला थांबता अरे दुसरा शब्द श म म नाही 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 बरोबर माहित मध्ये पिक्चर आहो मागितली माहित मध्ये पिक्चर हा हॅलो थांब मेल्या हे पण ओमकार काय मेल्या आमचं टीम लीडर हे ओमकार माहेश मध्ये पिक्चर हा काय 2 मिनिटं झाली 1 मिनिट राहिला पिक्चरामध्ये कोणतरी आहे का अनवकर 2 मिनिटं झालेली हरिश्चंद्रची फॅक्टरी 40 सेकंद लढवलं हिंदी 30 सेकंद लढवल्या काही सेकंड बाकी थांब ना अरे मराठीत सांगता तरी तुम्ही हरला असता सांगा हरलो म्हणान
सरळ सांगा धारला तुमका जर पांढरा झेंडा दाखवतो हा शांतीचो आधी दाखवतो आम्ही विचार करू मायकल मिश्रा तीन शब्द हिंदी मराठी रोहिणी बोललेला हिंदी या मराठी हिंदी मराठी अरे वर इंग्लिश काय इंग्लिश नाही हा हिंदी दिलो इंग्लिश पिक्चर ओरिजिनल झाला होता पहिला शब्द काय दोन अक्षर दोन दुसरा शब्द वर अपसाइड डाउन ऊपर टॉस वरती टॉस इंग्लिश वरती काय वरती उड ऊपर ऊपर रे ऊपर मी सांगे हँडवॉश 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 किती शब्द हँडवॉश हँडवॉश तीन शब्द पहिला शब्द सांग हँडवॉश पहिलं नाही जावा दुसरं मी काय शैलेश शोधतो काय अच्छा काय नळ हा? काय पाय एक 22 दीड मिनिट झाला अरे तुमका व्हिडिओ समोर मागे ऊपर वरती तो काही नाही तो फक्त पाणी पाय तो पाय असा करवतो काहीतरी थोडासा रोमांच हो जाए थोडासा रोमानी हो जाए तुम्ही जरा प्रॅक्टिस करा चला आता सुरुवात होते ती म्हणजे रस्सी खिचला आम्ही अंताक्षरी थोडीशी थांबवली आहे आणि आता होणार आहे ते म्हणजे रस्सी खिचचा सामना तूच आधी लगेच जेव्हा आधीच सगळे करतात हे सांग काय काय कोणाला आय वॉन्ट किटकॅट किटकॅट आलंय चिट्टी घे किटकॅट वाला ओके नेक्स्ट मला उपयोग माहिती कलर ह्या कसं केलं मग रॅप कसं केलं पेन्सिल पाऊच एका नाही सांगा रे बाबा कन्फ्युज करू नका पेन्सिल पाऊच हे काय बोलू रत्नाक देऊ नको एक मिनिट रत्नमाला गो रत्नमाला घ्या दे पार्लेजीचा लागला कॅलेंडर हे दे चिठ्ठी दे काल निर्णय का महालक्ष्मी एक मिनिट थांब जरा डार्क फॅन्टसी कोण आहे चिठ्ठी दे हे काय मेलत उघड बघ्या बघ जरा हा दुसरी कोण आहे हा कोण तो भारी आहे रवीनाता काय काय येता जिलाक दे जिलाक मला हेड मसाजर दे बघा हे घे हेड मसाजर आणि कोण आहे वॉटर बॉटल आणि काय आहे क्रिस्पी फनी फनी कोणा गावली रत्नमाला द्या होती मला एखादे पाणी बॉटल क्रिस्पी बॉन्स काय आहे वॉटर बॉटल आहे अरे गिफ्ट घेऊन फोटो काढा गिफ्ट घेऊन फोटो काढा थांबा रे गिफ्ट घेऊन फोटो काढा गिफ्ट घेऊन फोटो काढतोय आणि कोण आहे आणि कोणाला चिठ्ठी कोणाला माका नाही गावा का लाइटर अरे हे ते पेन बॉक्स हो हॅरी पॉटर काय बो कॅलेंडर गावला क्वार्टर योगेश तू नाही घेतलं आणि हा मग ठीक आहे ओमकार
पाऊच दाखव कसं फोडून काय माहिती आमका जिटी गावाकच ना पेन्सिल पाऊच सगळा जमा कर रे वय सगळा जमा करू नको ते का काय रे माका देखो माका जिटी दे पेन्सिल पाऊच माका दे वॉटर बॉटल हे केलं वाटतं काही योगेश कडे आहे बा ती हे काय राहुला आहे का देवा हे योगेशला दे योगेशला तुला भेटलं ते अरे हे मेलाक लय गावली ते का वॉटर बॉटल हा सगळ्यांना सगळं भेटलं नाही आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. सागर, हितेश आणि शैलेश आणि चुडजी चाललं असं ए नितीन चाललं काय बाय बाय ए हितेश धन्यवाद तर आम्ही 11वी लावलो. आम्ही मराठी सेक्शन निवडला होता. मराठी आणि भूगोल होता ना. आणि काय मराठी आणि IT असे सेक्शन होते ना तो. तर आम्ही मराठी निवडला होता. तर मी आमचे मित्र हा ओंकार जोडजी म्हणजे आम्ही बस एकदम पार्टनर गेल्या जाण्याची पार्टनर ना. येताना एकदम जायचं जाताना एकदम जायचं. तर 5-6 महिने पहिले सुरुवातीला बायोलॉजीला आपल्याला केळुसकर मॅडम होता. त्यांचा लेक्चर असायचा 4 नंबरचा रिसेस नंतर त्यांचा लेक्चर. तर आम्ही काय करायचो नाही त्यांचा रिसेसच्या अगोदर असायचा का रिसेस नंतर त्यांचे एक लेक्चर असायचं त्याच्यानंतर मराठीचा लेक्चर असायचा. तर आम्ही काय करायचो केळुसकर मॅडमचा लेक्चर अटेंड करायचा आणि घरी बोलून जायचं काय केळुसकर मॅडमचा लेक्चर 4था अटेंड करायचा. 5व्या लेक्चरला काय करायचे आम्ही फायदा काय करायचो की IT वाले बॅगा घेऊन इकडे यायचे आणि बाकीचे बॅगा घेऊन तिथेच बसायचे. आम्ही IT वाले बॅग घेऊन येऊ लागलो की आम्ही आमचे बॅग पाटील लावायचो बाहेर निघून जायचो. कोणाला कळायचं नाही आम्ही कुठे गेलो आणि कुठे आहोत की नाही. तुझी आणि मी बायोलॉजीचं लेक्चर झालं की दोघे रोज घरी जायचो. बायोलॉजीच्या लेक्चर ITच्या वर्गात दिसले आणि मराठीचं लेक्चर तिथेच व्हायचं किंवा कधी कधी असं करायचं मराठीवाल्यांना बॅगा घ्या आणि दुसऱ्या वर्गात जा म्हणून सांगायचं. मग आम्ही तेव्हा कसं करायचो बॅग लावायचो उठून डायरेक्ट घरी मराठीचे लेक्चर नाही. आणि 6 महिन्याची अशी परिस्थिती झाली. एक दिवस काहीतरी ते कोळंबकर मॅडम आल्या होत्या मध्ये. आता कोळंबकर मॅडमचं लेक्चर मग आम्ही केळुसकर मॅडमचं थोडंसं स्ट्रिक्ट वागायचो. कोळंबकर मॅडम आल्यावर आम्ही आणखी जोरदार चालू केलं. बायोलॉजीचं लेक्चर संपलं की आम्ही बाहेर मराठीच्या लेक्चरला जायचो. IT वाल्याने बॅग लावून गायब. एक 6 महिने असे गेले. 6 महिने गेले परत केळुसकर मॅडम जॉईन झाल्यानंतर मग आम्ही रोज आता जायचो. परत त्यांनी पकडलं एका दिवशी. तर मग आम्ही एक दिवस मराठीच्या लेक्चरला गेलो दोघं. तर मराठीचे मॅडम होते ना ते गुटकेच्या त्या मॅडमने 8 महिन्यानंतर आम्हाला दोघांनी प्रश्न विचारला. नवीन ऍडमिशन झालं पूर्ण वर्गात विचारला. सगळे म्हणते अरे दिसला कुठून
ठिकाणी नवीन गेम चालू करतोय आपण पावलांचा. नंबर घे तू, नंबर घे. 3 4 5 6 7 8 9 10 11 15 आणि 16 राणी. ओके. 2 1 स्टार्ट. पाय सरळ. व्हिडिओ देता. आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5 आणि 5 वाजता इथे टी ब्रेक झालेला आहे आपला. बाकीचे 2-4 मेंबर घरी गेलेत, पण बाकीचे ज्या मंडळी आहेत ना ते इकडेच आहेत. आपल्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या इथे फेल करतायत आणि त्यानंतर ह्या साईडच्या कंपाऊंडमध्ये इथे सगळे आपले बॉईज आहेत ते क्रिकेट खेळत आहेत. तर क्रिकेट कशा प्रकारे खेळतात ते आपण पाहूया. चला. ए ओमकार, प्रत्येक किती बॉल? 5 बॉल प्रत्येकी. अरे कॅच रे. ए जरासाठी. तर या ठिकाणी इथे बॅटिंग करून झालेली आहे आणि आता वेळ झाली ती म्हणजे बेल खायची आणि मुलींनी बेल केलेली आहे. चला खाऊया. ओंकार, कशी झाली आहे बेल? बेल 1 नंबर झाली आहे भाऊ. आपण ह्या बेल आपण जतन पिवायचे. हे भेलचं रहस्य काय? रत्नमाला बरफ तर खाऊकच गेला पहिला. खाल्यामुळे बरी झाली. 2 प्लेट खाल्यामुळे ती बरी झाली. प्रत्येक इथे मोजितो वाटतं ना सर? काय म्हणा हे सर, बिझनेस आहे तुमचा सर? ते म्हणून दाखवा ना, म्हणता कसं ते? ओ सर, ओ ते म्हणून दाखवा ना कसं म्हणतात ते. ते म्हणतात ते पाहिजे का तिथे रेल्वेमध्ये? होय रे. तर इथे आता सांगता होते म्हणजे निरोप.
मस्त. थँक्यू सो मच सगळे आल्याबद्दल. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चलो निर्मिती, बाय बाय. आल्याबद्दल गिफ्ट देता ही खूप चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच पंकज. थँक्यू सो मच आल्याबद्दल. रवीना थँक्यू सो मच आल्याबद्दल. गो थँक्यू सो मच आल्याबद्दल. खूप भारी वाटला. चुडजी खूप भारी वाटला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आल्याबद्दल. आणि कोण ए विभोनेकर साहेब थँक्यू सो मच आल्याबद्दल. वेळात वेळ काढून. कभी भी बुलाओ जरूर आएंगे. नक्की. बाय 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 बाय. ओमकार थँक्यू सो मच. गुड नाईट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. LK थँक्यू सो मच. ओमकार थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि प्रतीक थँक्यू सो मच. चला तर आता संध्याकाळचे 5:30 आता वाजून गेलेले आहेत आणि काळोख पडायला लागलेलं आहे. आणि संध्याकाळचं वातावरण ह्या कोकण हेरिटेजचं खूप भारी वाटतं. आम्ही ह्या टेंटमध्ये थांबलेलो होतो. खूप भारी वाटलं. इकडचा जो स्टेज आहे तो खूप भारी आहे. त्यानंतर इथे आम्ही एन्जॉयमेंट केली. आणि त्यानंतर तुम्हाला इथे ग्रीन मेटचं टाकलेलं इथे एक शेड टाकून भेटते. तिथे सुद्धा तुम्ही कार्यक्रम करू शकता. आणि प्लस ना बाजूला इथे स्विमिंग पूल आहे त्या साईडला. आणि असा मोठाच्या मोठा एरिया आहे. पार्किंग एरिया आहे या साईडला आहे. तिथे जेवणाची सोय आहे. आणि इथे जेवण तुम्हाला कुठचं पाहिजे असेल म्हणजे जे व्हेज पाहिजे नॉनव्हेज असेल त्या गोष्टी तुम्हाला इकडे भेटतील. आणि ऑर्डरप्रमाणे इथे या साईडला रूम्स आहेत त्यांच्या. आणि खूप भारी एरिया आहे. तुम्ही आवर्जून एकदा गेट टुगेदर करायचं असेल, फॅमिली ट्रिप करायची असेल, त्यानंतर शैक्षणिक सहल काढायची असेल तर इकडे आवर्जून भेट द्या. चला तर आता फायनली आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. 6 वाजता बाकीचे सर्व मंडळी आपापल्या घरी गेलेले आहेत. तर आपली जी कोर टीम आहे म्हणजे ओंकार आहे, प्रतीक आहे, भाग्यश्री आहे आणि थोडे 2-3 मेंबर आहेत त्यांना आता घेतलं नाही आहे. पण हे जे 2 मेंबर आहेत आणि ओंकार आतमध्ये आहे. तर ह्यांच्याकडून थोडीशी जाणून घेऊया की आजचा जो कार्यक्रम आहे तो कशा प्रकारे पार पडला तो. तर प्रतीक जरा एक थोडंसं सांगशील. आजचा कार्यक्रम हा आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा पण खूप चांगला आणि सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. थोडे मुलांचं आम्हाला वाटलेलं की थोडी मुलं कमी येतील, पण कमी मुलं असून पण खूप छान असा कार्यक्रम झाला. आणि भाग्यश्री काय सांगशील. एक्सपेक्टेशन्स आहेत की नेक्स्ट रियुनियनसाठी आम्हाला अजून जास्त माणसं मिळतील. आणि ओके ओंकार आलाय. आमची ही जी कोर टीम आहे ह्यांनी खूप मेहनत घेतली आहे या स्नेह मेळावा या 20 दिवसापासून म्हणजे 20 दिवस आधी जी इतकी वर्ष हा स्नेह मेळावा पार पाडण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात होते जो सक्सेसफुल झाला नव्हता. पण हे 4च मेंबर्स असे आहेत ज्यांनी की अफलातून मेहनत घेतली आहे आणि 20 दिवसामध्ये हा स्नेह मेळावा सर्वोत्तम पार पाडलाय. 8 महिन्यापासून प्लॅनिंग चालू होती. हो एक्झॅक्टली. आणि जवळजवळ करता करता 20 दिवसामध्ये या सर्व गोष्टी पार पडल्यात. म्हणजे थोडेफार गेम आपले राहिले पण जी काय मजा केली ती अप्रतिम होती. तर असा होता आजचा हा स्नेह मेळावा. तर तुम्हाला हा स्नेह मेळावा जर आवडला असेल आमचा तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू आपण नेक्स्ट स्नेह मेळाव्याला. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.